हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबईत पंतप्रधान मोदींचा मेगा रोड शो। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील रोड शो मध्ये सहभागी। देशातील जनता एनडीए सोबत। लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्व रेकॉर्ड तोडणार। टीव्ही9 वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा। मोदींना आज रस्त्यावर आणलाय। छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। तब्येतीच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री अजित पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोला अनुपस्थित। सूत्रांची माहिती। शिवसेनेमुळे मोदींना रस्त्यावर यावं लागलंय। कितीही रोड शो केले तरी महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी उभं राहणार नाही। खासदार संजय राऊतांची मोदींच्या रोड शोवर टीका। काँग्रेस नेते राम मंदिराबाबत काहीही बोलत आहेत, मात्र नकली शिवसेना गप्प आहे। नकली शिवसेना आणि काँग्रेसची पार्टनरशिप ही बापाचीच पार्टनरशिप। मोदींचा काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री 70,000 कोटींचा तर मुख्यमंत्री किती कोटींचा असेल? उद्धव ठाकरेंचा अजित पवारांसह मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। काँग्रेसच्या सरकारमध्ये कृषीमंत्री महाराष्ट्राचे असूनही शेतकऱ्यांना मदत मिळत नव्हती, मात्र आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 मिळत आहेत। नाव न घेता मोदींचा शरद पवारांवर निशाणा। ठाकरेंनी राहुल गांधींच्या तोंडून सावरकरांच्या महानतेबद्दल 5 वाक्य बोलवून दाखवावीत। राहुल गांधींनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे। मोदींचा हल्लाबोल। एका समाजाचा फतवा निघाल्यावर 90% मतदान होत आहे। आपण स्तुती दाखवली तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल। भाजप नेते गिरीश महाजनांचं वक्तव्य। ठाकरेगडाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण। सभांमध्येही मुस्लिम नारे। ठाकरेंकडून व्होट जिहाद करण्याचंही व्हिडिओद्वारे आव्हान। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। उद्धव ठाकरेंनी व्होट जिहादला खतपाणी घातलंय। धर्माधर्मांमध्ये जाती जातींमध्ये ठाकरे पवारांनी तेढ निर्माण करण्याचं काम केलंय। व्होट जिहादवरून बावनकुळेंचा हल्लाबोल। ठाकरेगडाकडून पाकिस्तानची गुजरेगिरी। ठाकरेगडाच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेंचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकाकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला 50हून अधिक तास उलटले। अजूनही काही जण अडकल्याची भीती। बचाव कार्य सुरूच। मृतांचा आकडा 17 वर। नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ आणि वाशिम, सोलापूरला अवकाळी पावसानं झोडपलाय। धान पिकाला धोका। भाजीपाला पिकांचं नुकसान। तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। महाराष्ट्रात यंदा 10 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज। विदर्भात ढगाळ हवामानामुळे पुढील 48 तास तापमान कमी राहणार। नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांची टीव्ही9 मराठीला माहिती। नाशिक, गोंदियासह लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट। लातूरमधील 19 तलाव कोरडे ठाक। नाशकात 1139 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर गोंदियातील प्रमुख धरणांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक। कोस्टल रोड आणि सिलिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या स्थापन। नरिमन पॉइंटपासून वरळी वांद्रे सागरी सेतूपर्यंत वेगानं पोहोचण्यास मदत होणार। सीएए लागू झाल्यानंतर देशात प्रथमच नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप सुरू। भारतीय गृह मंत्रालयाकडून 14 जणांना भारतीय नागरिकता प्रमाणपत्राचं वाटप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।